अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 76. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात स्टेजवर उभ्या असलेल्या त्या मुलीने पुन्हा एकदा हलकेच टिचकी वाजवली आणि मंद आवाजात एक हाक मारली. अवी. क्षणभर त्याला आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. अवी. तो गोंधळून तिच्याकडे बघत स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. तो हळूहळू तिच्या दिशेने पुढे गेला. तिने मास्क लावला होता, पण तिच्या डोळ्यांकडे पाहतच त्याला जाणवलं, हे डोळे त्याच्यासाठी अगदी परिचित होते. तर आतापासून पुढे अन्या. तो स्वतःशीच हळूवार पुटपुटला. मनात असंख्य भावनांच्या कल्लोळ व आश्चर्याचा जोरदार धक्का बसल्यासारखा त्याला वाटला. अवी काही क्षण स्तब्ध उभा राहिला. मग त्याने गोंधळून आपल्या कुटुंबाकडे पाहिलं आणि तेव्हाच त्याला अजून एक धक्का बसला. स्टेजच्या समोरच त्याचे कुटुंब आनंदाने टाळ्या वाजवत उभे होते आणि त्यांच्यासोबत अन्याचे आई वडील व मयूरही होता. ते तिघेही त्याच्याकडेच बघत होते व त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाची चमक होती. म्हणजे हे सगळं आधीच ठरलेलं होतं. म्हणूनच मला अन्याची आई बाबा असे बोलले होते. तर अविनाश किंचित हसला. पण मी हे विसरून कसा गेलो. मी स्वतः अवी म्हणून अन्यासमोर आलो होतो. नेहमी मास्क लावायचा आणि तो पत्रिका पाहून माझ्या लक्षात यायला हवं होतं. तो अवी म्हणजे मी स्वतः आहे. अविनाश स्वतःशीच बोलला. अविनाशच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उतरले. त्याच्या आनंदाला पाराच उरला नव्हता. हळूहळू तो अन्याच्या जवळ गेला. त्याने थरथरत्या हातांनी तिच्या मास्क हलकेच बाजूला केला आणि तिथे तीच होती, त्याची अन्या. तीच अन्या जिच्या आठवणीत तो गेले 3 वर्ष तडफडत होता. जिच्या शोधात तो कित्येक दिवस वणवण फिरत होता. तहानभूक विसरून फक्त एक झलक तिला पाहायला मिळावं यासाठी त्याने काही काही केलं नव्हतं. आणि आज ती त्याच्यासमोर उभी होती. विशेष म्हणजे ती फक्त समोर नव्हती, तर त्याची होणारी पत्नी म्हणून उभी होती. 3 वर्षांपासून ज्या स्वप्नांनी त्याला जगायला शिकवलं, ते आज खरं होणार होतं. हे वास्तव आहे की स्वप्न, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. डोळ्यांतून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. तो फक्त तिच्याकडे एकटक बघत राहिला. त्याची ही अवस्था पाहून अन्याने हलकसं हसत हळूच हात पुढे केला. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि हळू आवाजात म्हणाली, बस आता. तुझ्या डोळ्यात मला एकही अश्रू नको. इथून पुढे त्यामध्ये फक्त आनंद असेल. तिच्या या शब्दात जणू त्याच्या सगळ्या वेदनांवर फुंकर घातली होती. तिच्या स्पर्शात, तिच्या नजरेत एक नवी जाणीव होती. जिथे आता दुःखाला जागा नव्हती, फक्त प्रेमाचे सुख होते. तिच्या डोळ्यात नर्मलाजरे भाव होते. दोघांनीही काही क्षण एकमेकांकडे पाहिलं. अखेर तुला माझी एंगेजमेंटची पत्रिका मिळालेली दिसते. अन्या मंद हसत मिश्किलपणे हसत बोलली. तसं अवीने मॉन्टीकडे पाहिलं तर तोही तोंडावर हात ठेवून हसायला लागला. म्हणजे हा तुम्हा सगळ्यांचा प्लॅन होता तर? अवीने हलकसं हसत आपल्या कुटुंबाकडे, अन्या आणि तिच्या आईबाबांकडे पाहिलं. मग तुला कसं वाटलं आमचं सरप्राईज? आवडलं ना? मॉन्टी पुढे आला आणि आपल्या स्टाईलमध्ये डोळा मारत म्हणाला, तू तू तर थांब, तुला मी नंतर बघतो. माझा मित्र असून सुद्धा तू माझ्यापासून सगळे लपवलं. अवीने नाटकीपणे दातओठ खात त्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. तसं सगळेच खडखडून हसले. मग भाई, कशी वाटली आमची वहिनी? तुला पसंत आहे ना? शिखा पुढे झाली आणि तिचं बोलणं ऐकून सगळ्यांचाच हसू फुटलं. आता माझ्या पसंतीचा काय प्रश्न आहे तुम्हाला? तुम्हाला आवडली ना? फक्त तुमच्या आनंदासाठी मी तयार आहे. अवीने नाटकीपणे खांदे उडवले. म्हणजे मी तुला पसंत नाही? ओके, ठीक आहे. अन्याने चेहऱ्यावर मुद्दाम रागवण्याचे नाटक करत दुसरीकडे पाहिलं. अगं तसं काही नाही, मी मुद्दाम असं बोललो. खरं तर मला तू खूप आवडतेस. गेले 3 वर्ष मी या दिवसाची वाट पाहतोय. अवी थोडासा लाजत म्हणाला. त्याचे ते बोलणं ऐकून अन्या हळूच गालात हसली. बरं आता गमती पुरे. पाहुणे केव्हापासून वाट पाहत आहेत. वेळ वाया घालवू नका. चला, दोघांनीही एकमेकांना अंगठी घाला. आजी हसतच बोलल्या. अवी आणि अन्या एकमेकांकडे पाहत स्टेजवर उभे राहिले. संपूर्ण वातावरणात जणू एक प्रकारची जादू पसरली होती. मंद स्वरात गोड संगीत सुरू होतं. प्रेम, अभिमान आणि आनंदाने भरलेल्या सगळ्यांच्या नजरा अवी आणि अन्यावर खिळल्या होत्या. अवीने हलकेच हात पुढे केला आणि अन्याकडे पाहिलं.
तिच्या चेहऱ्यावर हलकंसं लाजरं हसू फुललेलं आणि तिने संकोचाने हात पुढे केला. अवीने हळूवार तिच्या बोटात अंगठी सरकवली. त्या स्पर्शासोबतच त्याच्या मनातल्या सगळ्या भावना उमटल्या. 3 वर्षांची तळमळ, वेदना, आठवणी आणि अखेरीस संपूर्ण होणारा स्वप्न. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि डोळ्यात भावनांनी दाटलेलं पाणी. गेल्या कित्येक दिवसांचा त्रास, दुःख, विरह सगळं मागे पडलं होतं. आता त्यांच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय झालेला, जो शांत, सुंदर आणि आशेने भरलेला. अन्यानेही मंद हसत शांतपणे अवीचा हात हातात घेत त्याच्या बोटात अंगठी घातली. तिच्या नजरेत त्याच्यासाठी असलेले निखळ प्रेम स्पष्ट झळकत होतं. त्या एका क्षणात दोघांच्याही मनात असंख्य भावना दाटून आल्या. तिने जमलेल्या सगळ्यांचेच डोळे हलके ओले झालेले. त्यांची प्रेम कहाणी, त्यातील अडथळे हे कोणापासूनच लपलेले नव्हते. जसं त्या दोघांनी एकमेकांना अंगठी घातली, तसं टाळ्यांच्या गजरात व गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव उकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आला. ते दोघे तर एकमेकांत हरवून गेले होते. अन्याच्या आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू तरळले. आपल्या अन्याच्या सुखासाठी त्यांनी केलेल्या प्रार्थना आज फळाला आली होती. तर प्रीती व रतननी देखील आनंदाने एकमेकांकडे पाहिलं. आज त्या दोघांना फार आनंद झालेला. आजोबांनी समाधानाने मान हलवली, तर आजीने दोघांकडे कौतुकाने पाहत दुरूनच त्यांच्यावरून मायेचा हात फिरवला. देवा, या दोघांना असंच सुखी ठेव. यांच्या आनंदाला कोणाची नजर लागायला नको. त्या बसल्या जागीच देवाचा आभार मानत हळूच म्हणाल्या, आता तुम्हाला दोघांनी एकत्र डान्स करायला हवा. शिखा उत्साहाने बोलली. हो ना, तू अगदी बरोबर बोललीस. रेवानेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. अवीने अन्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात किंचित संकोच होता, पण तरीही आनंदाचा क्षण अनुभव इच्छित होते. अवीने तिच्यासमोर हात पुढे केला आणि अन्याने हात त्याच्या हातात दिला. अचानक स्टेजवरील लाईट्स मंद झाले आणि फोकस फक्त त्या दोघांवर होता. एक शांत रोमॅन्टिक गाणं वाजू लागलं व ते दोघं स्टेजच्या मध्यभागी आले. तसं तिच्या शरीरातून एक लहर गेल्यासारखी वाटली. हृदयाची धडधड वेगाने वाढली आणि तिचे श्वासही अनियंत्रित झाले. ती प्रथमच कोणाच्या इतक्या जवळ होती आणि तोही अवी, जो तिच्यासाठी खूप खास होता. अन्याने धीर करून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या स्पर्शाने अवीच्याही हृदयात काहीतरी हललं. तिच्या नाजूक बोटांचा तो पहिला स्पर्श त्याच्यासाठी अमूल्य होता. तो नेहमीच तिच्या जवळ राहायची स्वप्न बघत होता. पण आज ती स्वतः त्याच्या जवळ आली होती. अवीने तिच्या कमरेवर हात ठेवला तसं ती थोडी साहरली. तिच्या डोळ्यात गोंधळ स्पष्ट दिसत होता, पण त्याची वेळी एक अदृश्य विश्वासही होता. त्या संगीतात एक जादू होती, जी त्यांना या क्षणात भारून टाकत होती. ते दोघं त्याला नकळत हरवले. त्यांच्या प्रत्येक हालचालीत कोमलता होती. प्रत्येक स्पर्शात एक अनामिक ओढ होती. अन्याला अवीच्या स्पर्शात एक सुरक्षेची भावना जाणवत होती आणि अवीसाठी हा क्षण त्याच्या सर्व स्वप्नांपेक्षा सुंदर होता. त्यांचे हृदयाचे ठोके एकाच लयीत वाजत होते आणि तो क्षण ते दोघे एन्जॉय करत होते. अन्या, आता मी तुला कधीच दूर जाऊ देणार नाही. तो खाली झुकून अन्याच्या कानात हळूच बोलला. तशी अन्या हसली व हलकेच मान हलवली. तिच्या डोळ्यातही तसाच विश्वास झळकत होता. डान्स संपला आणि मोठ्या आवाजासोबत संपूर्ण आकाशात झगमगते फटाके फुटले आणि त्याचबरोबर आनंदाने भरलेलं वातावरण अजूनच प्रकाशमान झालं. सम्राट रागाने लालबुंद होऊन आपल्या हवेलीत फेऱ्या मारत होता. त्याच्या मुठी आवळल्या केल्या होत्या. कपाळावरच्या शिरा आता ताणल्या गेल्या होत्या आणि डोळ्यात सुडाची ठिणगी पेटली होती. तो रागातच आपल्या फोनवर एक नंबर शोधू लागला आणि शेवटी समीराचा नंबर डायल केला. कॉल लागताच त्याने फोन कानाला लावला आणि अक्षरशः ओरडला, समीरा! समोरून अजून फोन उचलला गेला नव्हता, पण त्याने रागाने जोरात हाका मारल्या. समीरा, तो आता अक्षरशः ओरडला. काही क्षण शांतता पसरली. मग अचानक दुसऱ्या बाजूने एका सुस्त झोपाळलेल्या आवाजात उत्तर आलं, हॅलो, हां बोल. आणि एवढ्या मोठ्याने ओरडायची काही गरज नाही, मला ऐकू येतं. ते बोलणं ऐकून सम्राटच्या नसा आणखी ताणल्या गेल्या. समीराचा तो झोपाळलेला आवाज आणि त्यात तिचं असं हे त्रासिक बोलणं ऐकून त्याच्या संतापाच्या आगीत अधिकच तेल पडलं व तो दात ओठ खात गुरगुरला.
तू तुझ्या कुटुंबासोबत निवांत आनंदात आहेस आणि तिकडे अविनाश आनंदाने अन्यासोबत एंगेजमेंट करत आहे. आणि मी माझं काय? हे सगळं काय चाललंय? तूच म्हणाली होतीस ना की त्यांना कधीच एकत्र येऊ देणार नाहीस. मग आता काय? तो तिच्या बोटात अंगठी घालत होता आणि मी मात्र मूर्खासारखा तुला फोन करत बसलोय. तुला काही फरकच पडत नाही, नाही का? त्याच्या प्रत्येक शब्दांमध्ये जडफडाट स्पष्ट जाणवत होता. तो अजून काहीतरी बोलणार तोच समीराने एक मोठी जांभई दिल्यासारखा आवाज केला आणि शांतपणे म्हणाली, कमान सम्राट, इतकं टेन्शन घेऊ नकोस. ती अजूनही शांत होती. तिच्या आवाजात कोणतीही घाई नव्हती. सम्राटच्या नजरेत एक क्षणासाठी संभ्रम उमटला. फक्त एंगेजमेंटच झाली आहे ना, लग्न नाही, समीरा म्हणाली. हे ऐकून सम्राटचा श्वास जड झाला व त्यांनी मुठी आवळल्या आणि नाक फडफडत म्हणाला, खेळ अजून संपलेला नाही सम्राट. आता खरी मज्जा सुरू होणार आहे. समीराच्या ओठांवर हलकंसं पण धूर्त हसू उमटलं. तिचा श्वास थोडा दबलेला होता, पण त्यातील खोचक पण आवाज स्पष्ट जाणवत होता. तू काय करणार आहेस? त्याने दबक्या आवाजात विचारलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला हलकंसं हसू ऐकू आले. फक्त बघत राहा. काही गोष्टी अचानक घडतात, जसे कोणी कल्पनाही केली नसेल. सम्राटच्या ओठांवर पहिल्यांदाच एक अर्धवट पण विजयी छटा उमटली. समीराच्या शब्दात काहीतरी होते, काहीतरी गूढ, काहीतरी विध्वंसक. सम्राटच्या डोक्यात समीराच्या या शब्दांनी एक वेगळीच खेडी आकार घेऊ लागली. त्याच्या चेहऱ्यावरचा टेन्शन हळूहळू एका विकृत समाधानात रूपांतरित झाला. समीरा, मला फक्त आश्वासन नकोय, काहीतरी ठोस करायचं आहे. अविनाश आणि अन्या वेगळे झाले पाहिजेत, कायमचे. तो दाटोट खात म्हणाला. अगदी तसंच होईल सम्राट, पण घाई केलीस तर सगळं फसणार. आधी मला विचार करू दे. समीराच्या आवाजात एक आत्मविश्वास होता. ठीक आहे, पण वेळ कमी आहे. मला परिणाम हवा आणि तो लवकर. सम्राटने आपल्या मुठी आवळल्या. तर मित्रांनी मैत्रिणींनो, पुढे काय होईल तर बघत राहा ही कथामालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा.